यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून मुन्नाभाई तांबूळ फार सुंदर काम करतायत. अनेक तरुण मित्रांचं त्यांना सहकार्य. हे गाडा हात नाही इतकं सोपं नवं. निर्मळ गंगेचं पाणी घ्यावं लागतं. आज 10-15 वर्षाची पोरही पहिल्यासारखी काय मान सन्मान राखत नाही, उलटे सुलटे बोलतात. शिरोळबा यात्रेनिमित्त दिगंजी मध्ये भव्य असं जंगी कुस्त्यांचं निकाली कुस्त्यांचं मैदान आयोजित करण्यात आलं होतं आणि ते मैदान नुकतंच पार पडले. त्यामध्ये सर्व कुस्त्या निकाली काढण्यात आलेल्या आहेत आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन दिगंजीचे सरपंच अमोलदादा मोरे आपल्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधतोय. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? म्हणजे आटपाडी तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान भरतंय. हे आमचे श्रेयस शिरोबाचं मैदान आहे. हे श्रेयस राजा यांनी हे मैदान चालू केलं होतं साधारण 400 वर्षापूर्वी. आज ती परंपरा नेहमी चालत आलेली आहे. ज्याची ग्रामपंचायत आहे ते नियोजन करतं. पण ह्याला एक यात्रा कमिटी आहे. या कमिटीचे आमचे अध्यक्ष आहेत मुन्नाभाई तांबोळे, उपाध्यक्ष आहेत श्रीरंगभाऊ शिंदे आणि या कमिटीमध्ये बरेच लोक काम करतात. पडद्याच्या मागे पडद्याच्या पुढे या सगळ्या लोकांनी अतिशय पराकष्ट करून हे आज मैदान यशस्वी केलेलं आहे आणि त्यामुळं मी या मैदानाबद्दल आज खूप आनंद आहे. निकाली कुस्त्या झालेल्या आहेत. आत्ताच 1 नंबरची कुस्ती झाली. त्यामध्ये दादा शेळकेने शुभम शिंदणाळेंचा पराभव करून सरपंच श्री चांदीची गदा पटकवलेली आहे आणि 2,51,000चं बक्षीस त्यांनी मिळवले. हे जे नियोजन करण्यात आलं होतं हे कशा पद्धतीचं नियोजन होतं? किती दिवसापासून याची तयारी करत होता? ही साधारण नेहमीच दरवर्षी 1 महिना या नियोजनाला लागते. कुस्त्याच्या मैदानाला कुस्त्या लावण्यापासून हे सगळं नियोजन, यात्रा सगळी भरवणे या साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. 1 महिन्यापासून आम्ही सगळेजण यामध्ये कष्ट करत असतो. तर अतिशय चांगल्या कुस्त्या या मैदानावरती बघायला मिळाल्या आणि या यात्रा कमिटीने संपूर्ण नियोजन हे केलं होतं ते अतिशय चांगल्या रीतीनं नियोजन केलेलं होतं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.